उष्माघाताचा जो सध्या आपण पाहतो की टेम्परेचर एकदम जास्त वाढलेलं आहे, 43 डिग्रीच्या वरती क्रॉस केलेलं आहे त्यांनी. तर यामध्ये उष्माघाताची रुग्ण येण्याची शक्यता खूप जास्त आहे. यासाठी आरोग्य विभाग हा अलर्ट मोडवर आहे. आपण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शीतकक्षाची स्थापना केलेली आहे, ज्याच्यामध्ये कूलरची व्यवस्था असेल, त्याचबरोबर आवश्यक असलेले जे मेडिसिन आहेत, IV फ्लुइड्स आहेत, त्या सगळ्यांची व्यवस्था आपण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिलेली आहे. त्याचबरोबर आपले जे काही वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे की जर उष्माघाताचा रुग्ण आला तर त्यांना कशा पद्धतीने ट्रीटमेंट द्यायची आहे. तसंच सध्या जे उष्माघात न होण्यासाठी लोकांनीही काही काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी आपल्या आरोग्य विभागातर्फे एक ॲडवायझरी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये शक्यतो 12 ते 4च्या दरम्यान उन्हामध्ये लोकांनी काम करणं टाळायचं आहे. जे काही आपले काम असतील ते सकाळी आणि संध्याकाळी करणं त्यांनी प्रेफर करायचं आहे. त्याचबरोबर वारंवार जे ड्रिंक्स आहेत आपलं हायड्रेशन मेंटेन राहण्यासाठी, तर पाणी जास्तीत जास्त प्यायचं आहे. तसेच ताक, लिंबू सरबत किंवा नारळाचं पाणी असे घरगुती पदार्थ जर पिले तर त्यांचं हायड्रेशन मेंटेन राहील. त्याचबरोबर त्यांनी जे कोल्ड ड्रिंक्स आहेत, कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत किंवा कॅफिन असलेले पदार्थ आहेत जसे चहा, कॉफी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स आहेत, हे टाळायला पाहिजे आहेत. जे कपडे आपण परिधान करतो ते पूर्ण अंगभर झाकणारे लाईट रंगाचे कपडे असावे, जेणेकरून उष्णता शोषली जाणार नाहीये. घट्ट कपडे किंवा एकदम गडद रंगाचे कपडे हे त्यांनी टाळायचे आहेत. त्याचबरोबर त्यांनी जे आहे की कोणत्याही प्रकारचं लक्षण त्यांना जर जाणवलं, जसं चक्कर येणे आहे, उलटी आहे, मळमळ आहे किंवा बेशुद्धपणा आहे किंवा वारंवार चक्कर येण्यासारखे त्यांना होत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर अशा गोष्टी त्यांना लक्षात आल्याबरोबर तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये जायचं आहे आणि डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायची आहे. आणि जर त्यांना उष्माघाताचा धोका वाढला असेल तर त्या पद्धतीने त्यांनी उपचार करून घ्यायचे आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये उष्माघाताचे रुग्ण आढळले का? कसे काही लक्षणं दिसतात? उष्माघातामध्ये सध्या हीट एक्झॉशन म्हणजे त्यामुळं जसं थोडीशी ताप येणे आहे किंवा मळमळ होणं आहे किंवा अस्वस्थ होणं आहे, अशा पद्धतीचे रुग्ण आता यायला लागले आहेत. परंतु हीट स्ट्रोकचा रुग्ण आपल्याकडे अजून कोणताही आढळून आलेला नाही आहे किंवा उष्माघातामुळे मृत्यू आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये झालेला नाही आहे.